रसिक हो नमस्कार. मी सौ अश्विनी महेशनी वर्गी, साहित्यिक सखी समूहाची संचालिका. साहित्यिक सखी समूहाचं डिजिटल साहित्य संमेलन आज संपन्न होत आहे आणि या साहित्य संमेलनाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आपल्या समोर आले आहे. हे साहित्य संमेलन म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक आनंद यात्रा आहे. कारण संसाराच्या रहाटगाडग्यामध्ये अडकलेल्या महिलांनी स्वतःसाठी 4 क्षण काढायचे असं ठरवून या साहित्य संमेलनामध्ये हिरिरीनं सहभाग घेतला. असे क्षण या आपल्या आयुष्याचं सार्थक करून जातात. या साहित्य संमेलनासाठी अनेक नामवंत मान्यवर लेखिका या आभासी मंचावर आल्या. त्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिला, आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अर्थात आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आपल्या समोर आले आहे. या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षा होत्या माननीय पद्माताई हुशिंग. अखिल भारतीय स्तरावर चालणाऱ्या महिला साहित्यिकांच्या आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत. आपल्या अध्यक्षीय समारोपामध्ये त्या म्हणाल्या की महिलांनी आता आपल्या हक्कांसाठी लढलं पाहिजे, जागरूक झालं पाहिजे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता शतकाच्या उंबरठ्यावर येऊन उभं राहिलं आहे, परंतु अशा कितीशा महिलांना अध्यक्षपद मिळालेलं आहे किंवा ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या लेखिकांमध्ये कितीशा महिला आहेत. तर महिलांनी अशा साहित्य संमेलनांवर जर बहिष्कार घातला आणि निषेध नोंदवला की जोपर्यंत आम्हाला आमचे हक्क मिळत नाही तोपर्यंत आम्ही अशा साहित्य संमेलनांना येणार नाही आणि त्यासाठी महिलांनी संघटित होणं हे फार आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं. मी त्यांचे मनापासून आभार मानते. या साहित्य संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या होत्या माननीय ज्योत्स्नाताई चांदगुडे. साहित्य दीप प्रतिष्ठानच्या त्या अध्यक्ष आहेत. आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या कार्याध्यक्ष आहेत आणि इतर अनेक साहित्यिक संस्थांवर त्या विविध पदे भूषवत आहेत आणि जोमाने कार्य करत आहेत. आपल्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की एक क्षण हा भाळण्याचा असतो आणि बाकी सारे सांभाळण्याचे असतात. अशा छोट्या छोट्या साहित्यिक समूहांनी एकत्र आलं पाहिजे, साहित्य संमेलनं घेतली पाहिजेत, महिलांना व्यासपीठ दिलं पाहिजे आणि त्यामुळे या महिलांना समाजभान येतं, आत्मभान येतं. नुसतंच टलाट जोडून तुम्ही कविता करू नका. हृदयामध्ये जेव्हा ती कविता उतरेल पाझरेल तेव्हाच ती कविता लिहा असंही त्यांनी सांगितलं. मी मनपूर्वक त्यांचे आभार मानते. या साहित्य संमेलनाच्या उद्घाटक होत्या नाट्य आणि सिने क्षेत्रातील अतिशय प्रगल्भ अभिनेत्री म्हणजे चिन्मयी सुमित. माननीय चिन्मयी सुमित, आपण त्यांना रुपेरी पडद्यावर अनेक वेळा पाहिलेलं आहे. त्यांनी आपले विचार अतिशय सुंदर पद्धतीनं मांडलेले आहेत. त्या म्हणाल्या की हा काही फक्त एक समूह आता राहिलेला नाहीये, तर ही एक साहित्यिक चळवळ झालेली आहे. आणि त्यांचं हे वाक्य मला खूप आवडलं. खरोखर हा समूह फक्त समूह न राहता चळवळ झालेली आहे, ती अधिक वाढावी, जोमाने चालावी असं त्यांनी सांगितलं आणि त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार मानते. या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष होत्या स्नेहलताई पाठक. स्नेहलताई पाठक यांनी या साहित्यिक सखी समूहामध्ये ई संपादक मंडळामध्ये आहेत. त्या या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष आहेत. त्यांनी या साहित्य संमेलनाची कल्पना उचलून तर धरलीच, पण त्याचबरोबर अनेक नामवंत लेखिकांना या मंचावरती आमंत्रित केलं आणि त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. साहित्यिक सखी समूहाच्या अत्यंत ज्येष्ठ मार्गदर्शिका आणि अत्यंत प्रगल्भ अशा लेखिका अशी त्यांची ओळख आहे. सामाजिक कार्यकर्ते आहेत. सावरकरांच्या बद्दलचं त्यांचं कार्य खूप मोलाचं आहे आणि त्या आमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभ्या आहेत. आणि स्वागताध्यक्ष म्हणून तर त्यांची भूमिका आहेच, परंतु त्याचबरोबर परिसंवाद या सत्रामध्ये सुद्धा त्यांची प्रमुख भूमिका राहिलेली आहे आणि त्या सत्राच्या त्या अध्यक्ष आहेत. त्या परिसंवादाचा उल्लेख पुढे येणारच आहे. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. हे डिजिटल साहित्य संमेलन इतर साहित्य संमेलनांसारखंच आहे. यामध्ये उद्घाटन सत्र आहे, समारोप सत्र आहे, परिसंवाद आहे, त्याचबरोबर कथाकथन सत्र आहे, विविध गुणदर्शन आहे. आणि या परिसंवाद सत्राच्या अध्यक्ष होत्या
माननीय स्नेहलताई पाठक या स्त्रियांच्या सुरक्षिततेचा मुद्दा सध्या ऐरणीवर आलेला आहे आणि त्यामुळं हाच मुद्दा घेऊन स्त्रियांची सुरक्षितता आणि त्याला असणारे विविध पैलू असा विषय देऊन आपण परिसंवाद घेतला होता आणि या परिसंवादामध्ये 4 अत्यंत नामांकित अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना, मान्यवर लेखिकांना आपण आमंत्रित केलं होतं. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्त्रियांची सुरक्षितता आणि साहित्य याबद्दल बोलल्या त्या माननीय श्रुतिश्री वडगबाळकर मॅडम. त्या सुप्रसिद्ध लेखिका आहेत. आपल्या भाषणामध्ये त्यांनी असं, आपल्या या परिसंवादामध्ये त्या असं म्हणाल्या की स्त्रियांची दुःख, त्यांची सुरक्षितता याबद्दल अनेक कवितांमधूनही वर्णन आलेलं आहे, कथांमधून आलेलं आहे, परंतु जास्त करून यांचं वर्णन हे आत्मचरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि या आत्मचरित्रामध्ये सुद्धा त्या स्त्रियांची दुःख आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्या सुरक्षिततेबद्दल साहित्यामध्ये खूप काही लिहिलं गेलेलं आहे आणि त्याचा अगदी सविस्तर उहापोह त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. श्रुतिश्री वडगबाळकर मॅडम यांच्याशी आमचे ऋणानुबंध खूप जुने आहेत. साहित्यिक सखी समूहाच्या पहिल्याच पुस्तकाला म्हणजे तिच्या लेखणीतूनला त्यांची प्रस्तावना लाभलेली आहे. त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारलं आणि या आभासी मंचावर येऊन त्यांनी आपले विचार व्यक्त केले आणि त्यांनी दिलेल्या विषयावर खूप सविस्तर असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. महिलांची सुरक्षितता आणि कायदे या विषयावर बोलल्या माननीय ॲडव्होकेट मयुरी चपळगावकर देशमुख. त्या अत्यंत नामांकित अशा विधिज्ञ आहेत. त्या नागपूरच्या आहेत आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेबद्दलचे कायदे सुरुवातीपासून आत्तापर्यंतचे सर्व कायदे त्यांनी सविस्तर पद्धतीनं आणि सर्वसामान्य महिलांना समजेल अशा भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये त्यांनी समजावून सांगितले. त्या असं सुद्धा म्हणाल्या की महिलांवर जर अन्याय होत असेल तर तिने उभं राहिलं पाहिजे आणि कायद्याची मदत मागितली पाहिजे, कारण आपण जर या कायद्याची मदत नाही मागितली तर अन्याय करणाऱ्याची हिंमत वाढत जाते. माननीय मयुरी चपळगावकर यांचे मी मनापासून आभार मानते. यानंतर माननीय डॉक्टर स्नेहलताई कुलकर्णी यांनी स्त्रियांच्या सुरक्षिततेबद्दल अनेक पैलूंवर सविस्तर चर्चा केली. त्यांनी सगळ्यात शेवटी एक गझल म्हटलेली आहे आणि ती गझल मला खूप आवडली. तुम्हीही त्यांचं भाषण लक्षपूर्वक ऐका. अनेक मुद्दे त्यांनी अतिशय सविस्तर पद्धतीने मांडलेले आहेत. मी त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते. परिसंवाद सत्राच्या अध्यक्षा होत्या माननीय स्नेहलताई पाठक. त्यांचा विषय होता स्त्रियांची सुरक्षितता आणि सामाजिक परिस्थिती. बोलत असताना त्या असं म्हणाल्या की पुरुषांवरती म्हणजे मुलांवरती ते लहान असल्यापासून घरामधून स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे याबद्दल संस्कार केले पाहिजेत आणि ते आईनी, आजीनी घरामध्ये जर अगदी लहान वयापासून की घरातल्या स्त्रीला सन्मान मिळायला हवा, त्या स्त्रीचा आपण आदर केला पाहिजे. स्त्री ही काही फक्त उपभोग्य वस्तू नाही आहे आणि उपभोगाची ही वस्तू नाही हे त्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे. आणि या सामाजिक परिस्थितीमध्ये इतकी जी बाहेरची परिस्थिती वाईट झालेली आहे स्त्रियांसाठी, त्याचं कारण हे आहे की मुलीमध्ये आपण लहानपणापासून भेद करतो. मुलगी म्हणजे कमी प्रतीची, कमी दर्जाची, मुलगा म्हणजे श्रेष्ठ दर्जाचा आणि त्यांना योग्य ते संस्कार मिळत नाहीत. समाजातलं जे वातावरण असायला हवं ते निकोप नाहीये आणि त्यामुळे सुद्धा या महिला सतत अत्याचाराला बळी पडत आहेत. साहित्यिक सखी समूहाच्या डिजिटल साहित्य संमेलनाच्या समारोप सत्राच्या प्रमुख पाहुण्या होत्या माननीय डॉक्टर दीपा क्षीरसागर मॅडम. त्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सन्माननीय सदस्य आहेत. आपल्या भाषणामध्ये त्या असं म्हणाल्या की स्त्री पुरुष समानता ही प्रत्यक्षामध्ये आली पाहिजे. मुली सातत्यानं अत्याचाराला बळी पडत आहेत. अगदी लहान वयाच्या मुलीपासून ते वयस्कर स्त्रियांपर्यंत सर्वांवरती बलात्कार होत आहेत, खून होत आहेत, विनयभंग होत आहेत आणि याच्या विरोधामध्ये आता स्त्रियांनी स्वतः उभं राहिलं पाहिजे आणि स्वतःचं संरक्षण स्वतः करावं या दृष्टीनं मुलींना आपणही प्रशिक्षण दिलं पाहिजे. एवढंच नव्हे
तर या स्त्रियांना मोकळा श्वास घेता येईल अशी समाज व्यवस्था असली पाहिजे. आपल्या भोवतालची सामाजिक परिस्थिती अशी असली पाहिजे की स्त्रियांना सन्मानानं वागवलं पाहिजे आणि या समाजामध्ये वावरत असताना निशंक मनानं आणि मोकळा श्वास त्यांना घेता आला पाहिजे, निशंक मनानं वावरता आलं पाहिजे. या समारोप सत्राच्या अध्यक्षा होत्या सुप्रसिद्ध लेखिका माननीय वृंदा दिवाण मॅडम. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे. त्यांनी आपल्या अनेक कथांचा उल्लेख केला आणि अगदी सविस्तर त्यांचे मुद्दे त्यांनी मांडले. त्या असं म्हणाल्या की त्यांच्या लेखनाची जी प्रेरणा आहे ती माणूस आहे. माणसाच्या मध्ये असलेल्या भावभावनांचा गुंता याच्यावर आधारित त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. नवोदित लेखकांसाठी मार्गदर्शन करताना त्या असं म्हणाल्या की तुम्हाला जर लेखक व्हायचं असेल, उत्तम लेखन करायचं असेल तर त्या लेखकाचा रियाज म्हणजे भरपूर वाचन, कथा, कादंबऱ्या, कविता, विपुल साहित्य तुम्ही वाचलं पाहिजे आणि जेवढं जास्त तुम्ही वाचाल तेवढी तुमच्या लेखनाला खोली प्राप्त होईल. मी माननीय वृंदा दिवाण यांचे मनपूर्वक आभार मानते. त्या संमेलनामध्ये आयोजकांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आम्ही एकूण 13 आयोजक या साहित्य संमेलनासाठी आहोत आणि या 13 जणी सतत साहित्यिक सखी समूहासाठी या ना त्या विविध प्रकारांनी कार्य करत आहेत. या सर्वांची या साहित्य संमेलनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका होती. कथाकथन सत्राच्या प्रमुख होत्या सुनंदा सरदार. मी सुनंदाताईंचे आभार मानते. त्यानंतर कवी कट्ट्याच्या प्रमुख होत्या अर्चनाताई नळगीरकर आणि अर्चना संबरकर. या दोघींनीही अतिशय उत्तम रीतीनं कवी कट्टा सत्र पार पाडलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्यानंतर परिसंवाद सत्राच्या प्रमुख होत्या सौस्मिता पेशवे आणि मंजुषा कुलकर्णी. या दोघींनीही परिसंवाद सत्र उत्तमपणे हाताळलं, त्याबद्दल मी त्या दोघींचेही आभार मानते. त्यानंतर विविध गुणदर्शनच्या प्रमुख होत्या रेखा जेगरकर आणि अनिता संकाळे. मी या दोघींचेही आभार मानते. या निमित्तानं ई विशेषांक आपण तयार केलेला आहे. अक्षर पैठणी भाग 2. गेल्या वर्षीपासून आपण अक्षर पैठणी हा ई विशेषांक, दीपावली विशेषांक प्रकाशित करत आहोत. गेल्या वर्षीचं आपलं ते पहिलं पाऊल होतं आणि या पहिल्याच पावलाला दीपरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्या पुरस्काराने तो अंक गौरवित झालेला आहे. त्यानंतर या साहित्य संमेलनामध्ये उद्घाटन सत्रामध्ये स्वागत गीत गायलेलं आहे सुरेला आवाजाच्या उषाताई तोंडचीरकर यांनी. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. त्यानंतर या संमेलनाला एक सुंदरसं गीत आपण संमेलनासाठी तयार केलेलं आहे. आयोजक टीमनं एकत्र बसून एक छानसं गीत तयार केलं आणि संपदा कुलकर्णी जालना हिनं त्या संमेलन गीताला चाल लावली. आपल्या सुरेल आवाजामध्ये ते गीत तिनं गायलं, वाद्यांची अरेंजमेंट केली आणि अतिशय सुंदर असं गीत तिनं तयार केलं, त्याबद्दल मी तिचे आभार मानते. त्याचबरोबर तिने समारोप सत्राचं सूत्रसंचालन सुद्धा केलेलं आहे आणि त्याबद्दलही मी तिचे आभार मानते. त्यानंतर समारोप सत्राचं प्रास्ताविक करणारी माझी टेक्निकल सखी आणि मैत्रीण अश्विनी देशमुख हिचेही मी आभार मानते. उद्घाटन सत्राचं सूत्रसंचालन करणाऱ्या अपर्णा कुलकर्णी अंबाजोगाई यांचेही मी आभार मानते. अतिशय सुरेख असं हे सूत्रसंचालन होतं, त्याबद्दल मी तिचे आभार मानते. त्यानंतर साहित्यिक सखी समूहाचा माहितीपट आपण तयार केलेला होता. त्यामध्ये खणखणीत आवाज असलेल्या प्राध्यापिका डॉक्टर सीमा अतुल पांडे नागपूर यांनी आपला आवाज या माहितीपटासाठी दिलेला आहे आणि त्याबद्दल मी तिचे आभार मानते. या साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक सखी समूहाच्या अनेक लेखिकांनी भरभरून सहभाग नोंदवला आणि हे डिजिटल साहित्य संमेलन आता आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे, ते संपन्न झालेलं आहे. यामध्ये सहभागी झालेल्या तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आम्हाला सहकार्य केलेल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. या आभासी मंचावर अनेक मान्यवर लेखिका आलेले आहेत, त्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहे आणि अनमोल असं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलेलं आहे. या सर्वांसाठी 4 ओळींची एक उर्दू शायरी मी जाता जाता आपल्या समोर मांडते. निगाहे मुंतजिर रहती थी, मुंतजिर म्हणजे प्रतीक्षा. निगाहे मुंतजिर रहती थी किसी एक मुद्दत से,
निगाहें मुंतजिर रहती थी किसी एक मुद्दत से, दिखाया वो समा खुदा ने आज अपनी इनायत से। जरा तकलीफ तो हुई आपको समय निकालने में, जरा तकलीफ तो हुई आपको समय निकालने में, पर इज्जत हमारी बढ़ गई आपके तशरीफ लाने से, इज्जत हमारी बढ़ गई आपके तशरीफ लाने से। धन्यवाद।